खाल तर तृप्त होऊन जाल. जसं लिहिलंय ना बोर्डावर तसंच अगदी बरं का. तडबीरकरचा वडेवाले इतकी छान वड्याची क्वालिटी आहे ना, विषयच नाही. तुम्ही गेला ना तर नक्की तुम्हाला कळेल की हा वड्याचा विषय काय. खासियत सांगतो वड्याची. हितली ना जागा एकदम स्वच्छ, हायजीनता. चव म्हणलं तर 100 बट्टीनं भारी बाकीच्या वड्यांपेक्षा. तडबीरकरचा वडेवाला अगदी नवीनच दुकान आहे आणि विशेषतः हे वडे आहेत ना, जेव्हा गिऱ्हाईक जाईल ना तेव्हाच तळायला जातात किंवा तळून ठेवलेले वगैरे अजिबात वडे देत नाहीत किंवा ते ठेवतच नाहीत. गिऱ्हाईक आलं की वडे तयार करायला घेतले. गरमागरम वडे आणि बाहेर पाऊस आणि आतलं वातावरण बघू शकता व्हिडिओमध्ये. हे वातावरण बघून एक नाही 10 वडेपाव खाऊ वाटतील. आणि सगळीकडे एकदम फ्रेशनेस वातावरण. विशेषतः वडेसुद्धा गरम गरम. बाहेरचं वातावरण पावसाळी. आता श्रावणामध्ये ना पावसाळा चालू झाला आहे आणि तुम्हीसुद्धा इकडे तिकडे फिरायचं प्लॅन काढत असाल तर सांगलीकडे किंवा इकडे कोल्हापूरच्या साईडला वाळव्यातून इस्लामपुरातनं जात असाल तर ह्या ना बावची फाट्याला हा वडेवाडा भेटेल तुम्हाला तडबीरकरचा. नक्की एकदा ट्राय करा. वडा गरम गरम काढला, त्यामध्ये पावामध्ये ना खोबऱ्याची चटणी घातली, कांदा काकडी टमाटरचे जे बारीक करून काप घातले होते ना आणि त्यावर गरम वडा. आय रे जन्नत. विषय संपला. इतके वडेपाव खाल्ला असाल पण हा वडा एकदा ट्राय करा. रिजनेबल दर आहे, 20 रुपयाला आहे. विशेषतः हा वडा ना तुम्हाला गरम गरमच भेटणार, कारण की कधी पण जावा केव्हा पण जावा ते गरमागरम करून देतात. विषय ना चवीचा आहे आणि चहासुद्धा भारीच. एकदा ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंट करून सांगा कसा होता. धन्यवाद.